नमस्कार ॲस्पिरंट्स, मी भूषण घोडके तुमचं ब्राईट्समॅन अकॅडमी MPSC आणि UPSCमध्ये स्वागत करतो. डॉक्टर किरणजी देशले सरांनी जो सेल्फ स्टडी प्लॅन चालू केलेला आहे MPSC राज्यसेवा मुख्य 2025साठी, त्याचा हा आजचा 58वा दिवस आहे. आज 12 जानेवारी 2026. आजपासून मित्रांनो आपण एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता कशा पद्धतीने कॅन्डिडेटने कव्हर करायला पाहिजे याच्यासाठीचं जे मार्गदर्शन आहे ते आपण आता बघणार आहोत. आपला जो प्लॅनिंग आहे मित्रांनो, आज 58 दिवसांपासून ते 81st म्हणजे 81व्या दिवसापर्यंत आपल्याला एथिक्स हा जो सब्जेक्ट आहे हा कव्हर करायचा आहे. याच्यासाठी जे आपलं बुक असणार आहे ते आपलं बुक्स धर्मदर्शन आणि राजधर्म MPSC आणि UPSCसाठी जे GS4साठी लिहिलेलं आहे. तर रायटर मी स्वतः भूषण घोडके आणि इथं संपादक किरणजी देशले सर आहेत आणि याचं जे प्रकाशन आहे केलेलं आहे दीपस्तंभ पब्लिकेशन थ्रू आहे आणि सोबतच ब्राईट माइंड्स अकॅडमीच्या याच्यामध्ये काय तर एफर्ट्स आहेत. तर एक लक्षात घ्या मित्रांनो की आजचं आपल्याला हे जी एथिक्स कव्हर करायचं आहे 58 दिवसपासून ते 81st दिवसापर्यंत, याच्यामध्ये आपण जे सिक्वेन्स घेणार आहोत तर सिक्वेन्स घेत असताना सिलेबसचं आपण फर्स्ट, सेकंड, त्याच्यानंतर फोर्थ आणि फिफ्थ हे युनिट घेणार आहोत. त्यानंतर युनिट थर्ड, युनिट सिक्स्थ, युनिट सेवन्थ हे युनिट यामध्ये कव्हर होणार आहे. त्याचमध्ये पुस्तकामध्ये जे ॲडिशनल तुम्हाला पार्ट दिलेला आहे तो म्हणजे अप्लाइड एथिक्सचा, म्हणजे याला उपयोजित नीतिशास्त्र म्हणतो. आणि त्यानंतर आपण घटना अभ्यासाकडे जाणार आहोत. त्याच्या संदर्भातलं कारण काय ते आपण बघूया. पहिल्या युनिटसाठी आपण 4 दिवस देणार आहोत. दुसऱ्या युनिटसाठी 1 दिवस, युनिट फोर्थ म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता त्यासाठी 1 दिवस. रविवारी जे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय तर एक रिव्हिजनसाठी टाईम स्लॉट सोडलेला आहे. युनिट फिफ्थसाठी जे आपण 2 दिवस देणार आहोत. त्यानंतर युनिट थर्ड नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि पायाभूत मूल्य यासाठी आपण 2 दिवस देणार आहोत. नंतर युनिट सिक्स्थसाठी आपण 3 दिवस देणार आहोत. युनिट सेवन्थसाठी 3 दिवस, उपयोजित नीतिशास्त्राला 1 दिवस आणि जवळपास 4 दिवस जे आहेत तर आपण घटना अभ्यासासाठी काय तर देणार आहोत. तर आता जे पहिलं युनिट आहे मित्रांनो, ते पहिलं युनिट आपल्याला काय तर आजपासून सुरुवात करायचं आहे. 12, 13, 14 आणि 15 एवढा दिवसामध्ये काय करायचं आहे ते कव्हर करायचं आहे. आता पहिल्या युनिटमध्ये जर बघितलं ना, नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर अभिमुखता यामध्ये प्रामुख्याने आहे ना तर 2 कॉन्सेप्ट येतात. म्हणजे 2 आपण त्याला ह्या युनिटला 2 चॅप्टरमध्ये क्लासिफाय करू शकतो. एक म्हणजे नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर अभिमुखता आणि दुसरं म्हणजे मानवी मूल्य. तर मग यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे 12 आणि 13 जानेवारी 2026ला जे आहे तर हा जो नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर अभिमुखता आहे हा टॉपिक त्या ठिकाणी काय करायचा आहे तर कव्हर करायचा आहे. याच्यामध्ये बेसिक संकल्पना देखील येतील. त्यानंतर 14 आणि 15 जानेवारीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे मानवी मूल्य हा जो पार्ट आहे हा पार्ट याच्यामध्ये काय करायचं आहे तर कव्हर करायचा आहे. आता हे कव्हर करत असताना या ठिकाणी आपलं जे बुक आहे मित्रांनो धर्मदर्शन आणि राजधर्म हा बेस आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याचं जे युनिट 1 आहे ते युनिट 1मध्येच जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय तुमच्या कव्हर होणार आहेत. तर आता आपण आपल्या ना पुस्तकाकडे जाऊया जेणेकरून याला कशा पद्धतीने अभ्यासलं पाहिजे याचं तुम्हाला काय होणार तर तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल. आता हे आपलं कव्हर पेज या पद्धतीमध्ये. त्यानंतर इथे जे असेल तर आपल्या कोर्स संदर्भात माहिती दिलेली ब्राईट माइंड्स अकॅडमीतर्फे जे आहे तर आपण नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता हा कोर्स रन करतो. याचा QR कोड या ठिकाणी दिलेला आहे. जॉईन करण्यासाठी तुम्ही याला स्कॅन करा, ब्राईट माइंड्स अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा, तिथे हा कोर्स तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. याचबरोबर आपण ब्राईट माइंड्सच्या प्लॅटफॉर्मवर जे आहे तर हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो देखील आपण रन करतो. जे कॅन्डिडेट हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्टमध्ये इंटरेस्टेड असतील किंवा जे घेणार आहेत किंवा ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना मार्गदर्शन हवे असल्यास ते देखील या ठिकाणी हा कोर्स जॉईन करू शकतात. कोर्स जॉईन करू शकतात. इथं QR कोड दिलेला आहे आणि ॲप ब्राईट माइंड्स अकॅडमीचं डाउनलोड करा आणि हा कोर्स तुम्ही परचेस करू शकतात. त्याचबरोबर GS1चं जे मॉड्यूल आहे हिस्ट्रीचं ते पण आपण या ठिकाणी काय करतो रन करतो आहे. आता माझ्या संदर्भात थोडी माहिती UPSCमध्ये 5 मेन्स दिलेला आहे. MPSC राज्यसेवेच्या 2 इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. त्याचबरोबर दिल्लीमधले जे महत्त्वाचे इन्स्टिट्यूट आहे म्हणजे विजन IAS असेल, फोरम IAS आहे, GS कोर आहे, तर बेंगळुरूमधलं अनअकॅडमी इथे यांच्या मार्फत किंवा यांच्यासोबत मी बऱ्याच स्टुडंटला तिथे काय करत तर गायडन्स करत आहेत आणि काही वेळेस काही ठिकाणी गायडन्स केलेलं देखील आहे. आता माझं फोर्ट आहे जिथे मी जास्त फोकस करतो किंवा विद्यार्थ्यांना गायडन्स करतो एक म्हणजे हिस्ट्री ऑप्शनल. स्वतः मला 290पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत हिस्ट्री ऑप्शनलमध्ये. त्याच्यानंतर एथिक्स, त्याचबरोबर चालू घडामोडी, आन्सर रायटिंग आणि रिलेटेड ॲस्पेक्ट. आता यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो तर इथे अनुक्रमणिका, त्याचबरोबर यजुर्वेंद्र महाजन सरांचं शुभेच्छा, किरणजी देसले सरांची प्रस्तावना दिलेले आहेत आणि इथे मनोगत आणि पुस्तकाविषयी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जे टायटल दिलं आहे आपण धर्मदर्शन आणि राजधर्म, हा धर्माचा जो काही संकल्पना आहे ही कुठल्याही रिलिजनच्या संदर्भात नाही आहे किंवा पंथाच्या संदर्भात नाही आहे. एक म्हणजे व्यक्तीचं कर्तव्य काय, काय करायला हवं, काय नाही करायला हवं. तर थोडक्यात जे नीतिशास्त्र आपण म्हणतो आपल्या बोलीभाषेमध्ये जे असेल तो धर्म म्हणजे नीतिशास्त्र. त्याचबरोबर इथे दर्शन जे म्हटलेलं आहे या दर्शनचा आयाम मोठा आहे. यामध्ये 5th युनिट म्हणजे तुम्हाला जे जगातले, भारतातले जे फिलॉसॉफर आणि फिलॉसॉफी मेन्शन केलेत ते तर इन्क्लूड होतातच. याचबरोबर प्रत्येक व्यक्तीची आपली एक फिलॉसॉफी असते. कुठल्याही म्हणजे गोष्टीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. त्याला संबोधून देखील हा दर्शन हा शब्द यूज केलेला आहे.
राजधर्म. आता राजधर्म जर बघितलं तर खास करून हा शब्द अशा पद्धतीने समजला जातो की जो राज्य करतो त्याचा धर्म कुठला असला पाहिजे. आता जसं आपण पब्लिक सर्व्हिस म्हणतो तर पब्लिक सर्व्हिसमध्ये इलेक्टेड आणि नॉन इलेक्टेड हे दोघं येतात. पण आपला जो काही एक्झाम आहे ही सिव्हिल सर्व्हिसेस आहे. तर राजधर्म हा जो शब्द यूज केलेला आहे हा कोणासंदर्भात, तर सिव्हिल सर्वंट म्हणजे नागरी सेवकांचं कर्तव्य काय आहे लोकांप्रती, त्याच्यात आपण काय केलं तो उद्देशला आहे. इथं अभ्यासक्रम तुमचा दिलेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिलं आहे बोथ MPSC आणि UPSCसाठी. MPSCने देत असताना सांगितलेलं आहे की सेक्शन 2 असतील, सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए जिला थेरॉटिकल सेक्शन आपण म्हणतो त्याच्यामध्ये 6 क्वेश्चन्स असतील. या 6 क्वेश्चन्समध्ये सब क्वेश्चन्स दिले आहेत. मग क्वेश्चन एमध्ये 3 सब क्वेश्चन्स आहेत, प्रत्येकी 10-10 मार्काला ABC. आणि क्वेश्चन एमधला जो ए सब क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये ते जवळपास 5 टर्मिनॉलॉजीज विचारतील किंवा 5 उपप्रश्न असतील, ते प्रत्येकी सहसा 2 मार्काला असणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बी आणि सी हा क्वेश्चन पण जो असणार सब क्वेश्चन एमधला तोही 10-10 मार्काला, आणि उर्वरित हे सगळे जे आहेत क्वेश्चनमधले सब क्वेश्चन हे 10-10 मार्कासाठी आहेत. सेक्शन बीमध्ये जे आहेत ते 6 केस स्टडीज आहेत, म्हणजे त्याला घटना अभ्यास म्हटलं आहे, प्रत्येकी 20-20 मार्काला आहे. आणि 250 शब्दामध्ये काय जवळपास त्याचं उत्तर लिहायचं आहे. आणि 10 मार्काचे जे काही प्रश्न असेल त्याचं उत्तर जवळपास 150 शब्दामध्ये लिहायचं आहे. UPSCचं जर आपण क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर बघितलं तर त्यामध्ये लक्षात येतं मित्रांनो की 2021 पासून ते 2025 पर्यंत पुन्हा सेक्शन ए आणि सेक्शन बी हा पहिल्यापासूनच राहिला आहे, 2013 पासून जेव्हापासून एथिक्सचा पार्ट इन्क्लूड केलेला आहे. आता क्वेश्चन एमध्ये जो असेल क्वेश्चन म्हणजे 2021 पासून ते 2025 पर्यंत 6 क्वेश्चन्स आहेत. या 6 क्वेश्चन्समध्ये प्रत्येकी सब क्वेश्चन आहे, प्रत्येकी 2 सब क्वेश्चन आहे. फक्त इथे एक्सेप्शन कुठलं आहे, क्वेश्चन थर्डमध्ये 3 सब क्वेश्चन्स आहेत. आणि सहसा 21 पासून ते 25 पर्यंत इथे ज्याला आपण कोट बेस्ड क्वेश्चन म्हणतो ते विचारले जातात. 20 पर्यंत काय व्हायचं, 2020 पर्यंत हा क्वेश्चन 6वा आहे ना त्याच्यामध्ये 3 सब क्वेश्चन्स असायचे, म्हणजे कोट बेस्ड क्वेश्चन तिथे असायचे. चेंज काही नाही झालेलं, फक्त त्यांनी जे सब क्वेश्चन्स आहेत जे पहिले 6मध्ये विचारले जायचे ते 3मध्ये विचारले जातात, एवढाच फरक आहे. प्रत्येक सब क्वेश्चन हा काय तर 10 मार्कसाठी 150 शब्दामध्ये लिहायचा आहे. सेक्शन बीमध्ये पण 6 केस स्टडीज आहेत आणि प्रत्येकी 20 मार्काला आणि 250 शब्दामध्ये ते केस स्टडीजचे उत्तर लिहायचं आहे. आता हे 2021 पासून 2025 पर्यंतचं स्ट्रक्चर, कारण की UPSCमध्ये काय तर स्ट्रक्चर कधी कधी व्हॅरी होतं, म्हणून मी इथे इयर या ठिकाणी मेन्शन केले. याचबरोबर जर बघितलं मित्रांनो की तुम्हाला कॅन्डिडेटला 3 तासामध्ये किती शब्द लिहायचे, सेक्शन एमध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 1900 ते 2000 शब्द तुम्हाला लिहिणे अपेक्षित आहे. सेक्शन बीमध्ये जर बघितलं जवळपास 1500 शब्द लिहिणे अपेक्षित आहे. आणि दोघांना जर कंबाईन केलं तर 3400 ते 3500 शब्द जे आहेत ते तुम्हाला एथिक्सच्या पेपरमध्ये 3 तासात लिहिणे अपेक्षित आहे. आता हे चॅलेंजिंग का आहे, एक म्हणजे तुमचा चौथा पेपर असतो GSचा, पहिले GS 1, 2, 3 आणि एसे कंप्लीट झालेला असतो, तुम्ही एक्झॉस्ट झालेले असतात GS 1, 2 आणि GS 3मध्ये. त्याचबरोबर जर आपण बघितलं की हा संकल्पनात्मक काय आहे तर कॉन्सेप्ट आहे, इथे तुम्हाला गोष्ट काय तर अंडरस्टँड करून गोष्ट लिहावी लागते. त्याच्यासाठी काय पहिलेच तुमचा ब्रेन ड्रेन झालेला असतो, म्हणून कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणं ह्या सब्जेक्टचे फार गरजेचे आहे. त्याच्यामध्ये आपलं हे जे बुक आहे तुम्हाला तर ते मदत करणार आहे. आता जर आपण एथिक्सचा जर सिलेबस बघितला मित्रांनो तो आपण आहे ना तर 3 पार्टमध्ये त्याला क्लासिफाय करू शकतो. त्याच्यातले टॉपिक्स आहेत ते म्हणजे एक युनिट फर्स्ट आहे आणि त्याच्यानंतर युनिट 5th आहे, तर त्याला आपण फिलॉसॉफी रिलेटेड म्हणजे नीतिशास्त्र आणि तत्त्वज्ञान या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करू शकतो. युनिट सेकंड आणि त्याच्यानंतर जर आपण युनिट 4th बघितलं हा मानसशास्त्र किंवा सायकोलॉजी संदर्भात आहे, त्याला क्लासिफाय करू शकतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर म्हणजे जो तिसरा म्हणजे प्रशासकीय नीतिशास्त्रामध्ये येणारा जो युनिट आहे ते युनिट 3rd, युनिट 6th आणि युनिट 7th आहे. त्यामध्ये युनिट 8th जे आहे ते उपयोजित नीतिशास्त्र आणि युनिट 9 जे आहे तर ते किंवा त्याला आपण सेक्शन बी म्हणतो हा घटना अभ्यास. याच्यामध्ये आपण काय करू शकतो, याला समजून घेऊ शकतो. बरोबर. पुस्तकाची वैशिष्ट्यामध्ये काय की पुस्तक हे वेल रिसर्च्ड आहे, जे स्टँडर्ड सोर्सेस आहेत इग्नू असतील, OECDचे साईट्स असतील, DOPTचे साईट्स असतील, सेकंड ERC असणार आहे. ठीक आहे. इंग्लिशमधले जे सोर्सेस कॅन्डिडेट UPसाठी रेफर करतात त्या सगळ्यांचा बेस लक्षात घेऊन आपण पुस्तकचं काय केलं ते लिखाण केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जे सेल्फ स्टडीनुसार करतायत आणि पुस्तक जे रेफर करतायत तर त्यांनी कशा पद्धतीने वाचायला हवं यासाठी काही इंडिकेशन्स दिलेले आहेत. हे काही कंपल्सरी नाही की तुम्हाला असंच वाचलं पाहिजे, पण ज्यांना काही माहिती नाही की कसं वाचायला पाहिजे तर त्यांना एक गाईडलाईन्स देण्याचा आपण काय प्रयत्न केलेला आहे. पहिले म्हणजे सिलेबस व्यवस्थित अंडरस्टँड असलेला पाहिजे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे UPSCचे, कारण MPSCचे अजून आलेले नाही. मग ते UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला ह्याच पुस्तकामध्ये प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी दिलेले आहेत, ते मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून ते एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. त्याचनंतर काय करायचं आहे तुम्हाला, जे मूलभूत संकल्पना आहेत त्या समजून घेण्यासाठी जे युनिट फर्स्ट आहे, युनिट फर्स्टमध्ये आपण काय मूलभूत संकल्पना पण इन्क्लूड केलेल्या आहेत. मग युनिट फर्स्ट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट युनिट 5thला स्टडी करू शकतात किंवा युनिट 5thला तुम्ही नंतर पण स्टडी करू शकतात. नंतर युनिट सेकंड आणि युनिट जे काही 4th आहे हे सोबत स्टडी करा, म्हणजे ॲप्टिट्यूडचा आणि इमोशनल इंटेलिजन्सचा जो पार्ट आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर फिलॉसॉफर्सचा जो पार्ट आहे तो इन्क्लूड करू शकता तुम्ही. नंतर युनिट 3rd याला आपण नागरी सेवा मूल्य आहेत आणि अभियोग्यता. नंतर युनिट 6th, युनिट 7th, युनिट 8th आणि नंतर केस स्टडी. केस स्टडी सगळ्यात शेवटी का मित्रांनो,
कारण युनिट म्हणजे केस स्टडीजमधले जे काही तुम्हाला गोष्टी लागणार आहेत, फ्रेमवर्क लागणार आहेत किंवा उत्तर कसं लिहायचं, तुमचं उत्तराला सबस्टॅन्शिएशन कसं करायचं, कुठली गोष्ट लिगली बरोबर आहे, एथिकली बरोबर आहे, हे जोपर्यंत तुमचा ए सेक्शन स्ट्रॉंग नाही ना, तोपर्यंत बी सेक्शन तुम्हाला येणार नाही. म्हणजे असं लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही ए सेक्शन कव्हर करताय, तर तुमचा केस स्टडीचा पार्ट पण कव्हर होतोय. फक्त केस स्टडीजमध्ये तुम्ही एवढंच शिकतायत, की जो सेक्शन एमध्ये तुम्ही शिकलेले आहात, तर ते कशा पद्धतीने मुद्देसूद लिहायला पाहिजे, कुठलं कसं लिहायला पाहिजे आणि त्याला अप्लाय कसं करायला पाहिजे, एवढा पार्ट सेक्शन बीमध्ये आपला काय तर असतो. तर त्याच्यामुळे सेक्शन ए हा काय असतो तुमचा बेस आहे, कशासाठी तर सेक्शन बीसाठी आणि पेपरसाठी देखील. मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं की जे पहिलं युनिट आहे ना, तर पहिल्या युनिटमध्ये आपण 3 सब सेक्शन दिले आहेत, सेक्शन ए, सेक्शन बी आणि सेक्शन सी. सेक्शन एमध्ये जे मित्रांनो, तर मानवी विचार, वर्तन आणि नैतिक चौकटीचा जो फ्रेमवर्क आहे किंवा पाया आहे, त्याला आपण मेन्शन केलं. कारण नीतिशास्त्र कशा संदर्भात आहे, मानव आणि मानवी समूह यांचं जे काही आपण वर्तन आहे ते कशा पद्धतीने आपण नियमन करू शकतो किंवा त्याला रेग्युलेट करू शकतो, त्या संदर्भात आहे. मग याच्यामध्ये मानवी विचारांची आणि वर्तनाची रचना आहे, ती काय, ती कुठल्या बेसिसवर अवलंबून असते ते समजून घेणे गरजेचं आहे. मग याच्यामध्येच आपण ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या देखील दिल्या आहेत. म्हणजे शील किंवा चरित्र, कॅरेक्टर ज्याला आपण म्हणतो, ते म्हणजे काय, आचरण, कंडक्ट म्हणजे काय आणि बिहेवियर, वर्तन म्हणजे काय. हे जवळजवळचे शब्द आहेत, पण प्रत्येकाचं आपलं काय एक स्वतःचं एक अस्तित्व आहे किंवा प्रत्येकाचा एक स्वतःचा काय अर्थ आहे, तर तो समजून घेणे गरजेचं आहे मित्रांनो. कारण का आपण एथिक्सचा पेपर लिहितोय आणि जर तुम्हाला अंडरस्टँडिंग असली शब्दांची, तर कुठला शब्द कुठे यूज करायला पाहिजे हे तुम्हाला समजतं आणि तुमचं राईट सिलेक्शन ऑफ वर्ड आणि आर्टिक्युलेशन जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला मार्क हे चांगले मिळतात. त्याच्यामध्ये तुम्हाला आपलं हे जे पुस्तक आहे धर्मदर्शन आणि राजधर्म, ते तुम्हाला नक्की मदत करेल. मग मानवी विचार आणि वर्तनाचा जर पाया बघितला, मग अंतर्गत पाया, मग इथं भावना, श्रद्धा, मूल्य, अभिवृत्ती, नैतिकता, सद्गुण, आदर्श, सूत्रवाक्य आणि याच्यामध्ये अजून पण काही गोष्टी येऊ शकतात. त्यानंतर मग मानवी वर्तन आणि विचाराची सामाजिक आणि सांस्कृतिक चौकटमध्ये बघितलं तर नीतिशास्त्र, मानदंड, तत्व, चालीरीती, परंपरा, संस्कृती, संकेत इत्यादी हे बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्याचबरोबर संस्थात्मक आणि प्रशासकीय चौकट, इथं राजवट असेल, आचारसंहिता असेल, कायदा असेल इत्यादी, म्हणजे काय आंतरराष्ट्रीय स्वरूपातले जे काही कायदे असतील, युनायटेड नेशनचे फ्रेमवर्क असतील, ते देखील याच्यामध्ये काय ते येऊ शकतात. हे फक्त काय तुम्हाला एक इंडिकेटिव्ह वेमध्ये दिलेलं आहे. कारण एक्झॉस्टिव्ह वेमध्ये जर कव्हर करायला म्हटलं तर हे जागा खूप खाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की जेवढं तुम्हाला परीक्षाभिमुख गरजेचं आहे ते सगळं आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलं आहे. याच्यात अजून एक फायदा काय मित्रांनो तुम्हाला, जे एक्झाम फ्रेंडली तुम्हाला काय दिलं आहे तर डायग्राम दिले आहेत. या डायग्रामचा उपयोग तुम्ही एक्झाममध्ये देखील काय तर करू शकतात, जेणेकरून तुमचे मार्क वाढतील. आता जी माहिती तुम्हाला आहे ना अशा शेडेड बॉक्समध्ये दिलेली आहेत, एक म्हणजे तो तुमचा ॲडिशनल अंडरस्टँडिंग. त्याचबरोबर जर आपण बघितलं की तुमची अंडरस्टँडिंग एन्हान्स होण्यासाठी जो एक 1 लेयर लागतो तुमच्या म्हणजे बाकीच्यांपेक्षा जो तुमच्याकडे जे एक्स्ट्रा जी गोष्ट लागते ज्याच्याने तुम्ही मार्क फेच करू शकतात, त्या गोष्टी तुम्ही आपण कशामध्ये दिल्या आहेत, या बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. याचबरोबर जर आपण बघितलं तर मग दुसरा जो पार्ट म्हणजे सेक्शन एमधला जो बेसिक कन्सेप्ट आहे, तर त्याच्यामध्ये आपण दुसरा जो पॉईंट दिला तो राईट्स म्हणजे हक्कांसंदर्भात. मग हक्क नेमके काय, आता ज्यावेळेस पॉलिटी वगैरे तुम्ही वाचतात तर पॉलिटी फंडामेंटल राईट काय असतं हे समजा त्या ठिकाणी वाचणं वगैरे होतं. अगोदर जे ऑब्जेक्टिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर वगैरे करायचे तर मग ह्युमन राईट्सचा संदर्भ येतो, कधी करंट अफेअर्समध्ये येतो. शेवटी हे हक्क म्हणजे काय, याची संकल्पना काय, ही कशा पद्धतीने इव्हॉल्व होत गेली, त्याचा जो काही बेसिक कॉन्सेप्ट्स आहे किंवा त्याची जी फिलॉसॉफी हक्कांसंदर्भात, तो पण गोष्ट आपण याच्यामध्ये मेन्शन केलेली. नाही तर प्रत्येक वेळेस हक्क हक्क म्हणतो, पण नेमका हक्क काय आहे किंवा हक्क कसे इव्हॉल्व होतात, त्याचा जो काही फ्रेमवर्क आहे तो आपण याच्यात मेन्शन केला आहे. त्याचबरोबर बघितलं तर कर्तव्य, मग कर्तव्याचा अर्थ काय होतो, तो देखील आयाम आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. याचबरोबर न्याय, न्यायाची संकल्पना काय असते, न्याय म्हणजे काय होतो, ठीक आहे, हे पण आपण काय न्यायाचे वेगवेगळे प्रकार कुठले, हे देखील आपण याच्यामध्ये काय तर इन्क्लूड केले आहेत. या बेसिक कन्सेप्ट्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुमच्या क्वेश्चन इंटरप्रिटेशनसाठी, तुमचं उत्तर लिहिण्यासाठी, केस स्टडीमध्ये व्हॅल्युएटेड पार्ट ॲड करण्यासाठी आणि एसेमध्ये देखील जे काही पार्ट म्हणजे काही फिलॉसॉफिकल क्वेश्चन्स येतात किंवा फिलॉसॉफिकल क्वेश्चन जरी नसला तरी जो काही तुम्ही एसे लिहिणार आहात त्याच्यामध्ये फिलॉसॉफिकल अँगल इन्क्लूड करण्यासाठी ही जी पूर्ण पुस्तकामध्ये दिलेली माहिती आहे किंवा अंडरस्टँडिंग आहे, ही तुम्हाला काय तर फायदेमंद राहणार आहे. हा जो सेक्शन बी याच्यामध्ये पण नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर अभिमुखता हा जो सिलेबसचा पॉईंट आहे हा कव्हर केला आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक बेसिक कन्सेप्ट आहे त्याची आपण काय दिलेलं आहे तर संकल्पना सोप्या शब्दामध्ये विद्यार्थ्यांना दिलेली आहे. मग मानवी परस्पर अभिमुखता म्हणजे काय, नीतिशास्त्राचा जो अर्थ आहे तो काय आहे, त्याच्यानंतर नीतिशास्त्राचा इतिहास काय, नीतिशास्त्राचा अभ्यास करण्याच्या पद्धती कुठल्या किंवा त्याचा दृष्टिकोन कुठला आहे, नीतिशास्त्राचे स्रोत काय, म्हणजे कुठल्या बेसिसवर आपण नीतिशास्त्र किंवा कुठली गोष्ट चांगली कुठली गोष्ट वाईट आहे हे कुठल्या बाबतीत आपण म्हणू शकतो. त्याचमध्ये जर आपण बघितलं तर नीतिशास्त्राचे स्वरूप किंवा त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याची व्याप्ती काय, कारण प्रत्येक ह्युमन लाईफ जर बघितलं तर प्रत्येक याच्यामध्ये काय तर नीतिशास्त्राची संकल्पना ती इन्क्लूड होते. एकटा माणूस जंगलात राहतो आहे, ठीक आहे, किंवा एकटा व्यक्ती असेल तर नीतिशास्त्राचा रोल येत नाही, पण ज्यावेळेस मानवी समूह येतो त्यावेळेस नीतिशास्त्राचा रोल त्या ठिकाणी येतो आहे.
आता नीतिशास्त्र आणि इतर विज्ञानाशी संबंध, मानसशास्त्राशी, मानववंशशास्त्राशी ते कशा पद्धतीने इंटरलिंक्ड आहे. त्याचबरोबर नीतिशास्त्र धर्माशी कशी संबंध आहे, नीतिशास्त्राचं महत्त्व काय आणि आपण नैतिक का असलं पाहिजे. कारण UPSCमध्ये बऱ्याच वेळेस आतापर्यंत असे प्रश्न विचारले आहेत की तुम्ही नैतिक का असावं. ठीक आहे, कधी MPSCमध्ये देखील विचारलं जाऊ शकतं. मग त्याच्यासाठी एक अंडरस्टँडिंग किंवा फ्रेमवर्क कसा व्हायला पाहिजे किंवा तुम्ही जे पॉईंट लिहितात ते इव्हॉल्व्ह होत असताना तुमची त्या पॉईंटची प्रायोरिटी ही कशी असली पाहिजे, त्याचा देखील आयाम तुम्हाला याच्यामध्ये काय तर मिळणार आहे. त्याच्यानंतर मानवी कृतीचं विश्लेषण आहे ते करत असताना कुठल्या मानवी कृती या नैतिक शास्त्राच्या परिप्रेक्ष्यामध्ये येतात किंवा कुठल्या मानवी कृती या नीतिशास्त्राच्या परिप्रेक्ष्यामध्ये येत नाही, ते देखील आपलं समजून घेणे काय तर महत्त्वाचं आहे. मानवी नीतिमत्तेचा सार ते देखील यामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर नैतिक अनुभव. आता MPSCमध्ये त्यांनी स्पेसिफिकली क्वेश्चन मधला सबसेट क्वेश्चनमध्ये मेन्शन केलं आहे की 5 टर्मिनॉलॉजीज किंवा 5 असे ते काही कॉन्सेप्ट विचारतील ते कॅन्डिडेटला लिहिणं अपेक्षित आहे, प्रत्येकी 2 मार्कासाठी. मग तसं 2 मार्कासाठी बघितलं तर 30 शब्दामध्ये तुम्हाला ते लिहिणं अपेक्षित आहे. मग ह्या ज्या काही जवळजवळच्या असणाऱ्या संकल्पना आहेत, वाटताना ते आपल्याला एकसारख्याच वाटतात, पण ॲक्च्युली त्यांचं मिनिंग डिस्टिंक्ट आहे किंवा वेगवेगळं आहे. ते पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग नैतिक जाणीव म्हणजे काय, नैतिक सद्सद्विवेक बुद्धी काय, नैतिक भावना काय असते, नैतिक अंतर्ज्ञान काय असतं, नैतिक तर्क काय असतो, नैतिक तत्त्व काय असतात, हे देखील आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. या प्रत्येक महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज आपण काय केल्यात या बुकमध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्याचबरोबर नीतिशास्त्राचे निर्धारक घटक. मग जे स्थान कालपात्रानुसार नीतिशास्त्र कशा पद्धतीने बदलू शकतं, त्याच्या संदर्भातली जी माहिती पण या ठिकाणी काय कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपण दिलेली आहे आणि तुम्हाला समजण्यासाठी संबंधित एक्झाम्पल पण कोट केलेले आहे. त्याचबरोबर नैतिकतेचे मानदंड, आता त्याच्याशीच तुम्ही त्याला संबंध जोडू शकतात. जे अगोदर आपण बघितलं की कुठल्या बेसिसवर तुम्ही गोष्ट बरोबर आहे किंवा चुकीची आहे हे समजू शकतात. यालाच आपण नीतिशास्त्राचे मापदंड या ठिकाणी म्हणतोय. मग वैयक्तिक लेवलला जर बघितलं तर जे व्यक्तिनिष्ठ म्हणू शकतो आपण त्याला. मग सतसत विवेक बुद्धी, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर अंतर्ज्ञान किंवा मग वस्तुनिष्ठ पद्धतीमध्ये असेल की ते जवळपास स्टँडर्ड सगळ्यांसाठी सेम असतात. मग याच्यामध्ये कायदा असणार आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सुखवाद किंवा हेडोनिझमचा जो कॉन्सेप्ट असेल किंवा हक्क आधारित जी काही नैतिकता असेल, काळजी नैतिकता किंवा त्याला आपण केअर ऑफ एथिक्स म्हणतो. त्याचबरोबर जर बघितलं तर सामाजिक करार सिद्धांत, सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी. मग हे का यूज करायला पाहिजे, का नाही यूज करायला पाहिजे, ते देखील आपण याच्यामध्ये मेन्शन केले. धार्मिक नैतिकता, कारण की ज्यावेळेस तुम्ही केस स्टडीज सॉल्व्ह करता तर केस स्टडीज सॉल्व्ह करत असताना तुम्ही जी डिसिजन घेतली तर कुठल्या आधारे तुम्हाला ती जस्टिफाय करायचं आहे, त्यासाठी हे जे काही पॅरामीटर्स आहेत हे तुम्हाला कामात येतात. ज्यावेळेस आपण केस स्टडीजचा पार्ट बघणार आहोत त्याच्यामध्ये अजून ॲडिशनल डायमेन्शन्स मी मेन्शन करून दिलेले आहे पुस्तकात. मग याच्यामध्ये नीतिमत्तेचे परिमाण. मग आता हे जे डायमेन्शन्स आहेत मग कुठकुठले म्हणजे आपण नैतिक म्हणजे आपण व्हर्च्यू एथिक्स म्हणतो, सद्गुण नीतिशास्त्र, त्यानंतर डिओन्टॉलॉजिकल एथिक्स म्हणजे कर्तव्य नीतिशास्त्र, टिलिओलॉजिकल एथिक्स म्हणजे आपण म्हणतो म्हणजे एंड ओरिएंटेड किंवा उद्देशमूलक जे काही नीतिशास्त्र असेल ते, त्याच्यानंतर कर्मवाद किंवा कर्म थेरी असेल तो देखील आस्पेक्ट याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. आता सद्गुण नीतिशास्त्रामध्ये सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल यांचं काय म्हणणं आहे, याचबरोबर मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये लॉफ्ट शार्ट्सबरी, डेव्हिड ह्यूम यांचं काय म्हणणं त्या संदर्भात, केअर ऑफ एथिक्स हा कशा पद्धतीने व्हर्च्यू एथिक्सशी जुडलेला आहे. त्याचबरोबर आपण कन्फ्युशियनवाद, बौद्ध धर्म, ताओवाद, जैनिझम, बुद्धिझम हे देखील व्हर्च्यू एथिक्सवर काय करतात तर फोकस करतात. मग त्याचे वैशिष्ट्य कुठले, ते काय यूज करायला पाहिजे किंवा त्याची लिमिटेशन्स काय ते देखील दिले. याचबरोबर मग सद्गुण ज्यावेळेस आपण म्हणतो मग दुर्गुण काय, मग वन एक्स्ट्रा लेअर ऑफ अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या देखील या ठिकाणी काय ते दिलेल्या आहे. यामध्ये मग कर्तव्यशास्त्रीय नैतिकता म्हणजे डिओन्टॉलॉजिकल एथिक्स. मग याचे तत्व काय, म्हणजे यामध्ये राईट रॉंग किंवा आपण त्याला म्हणतो योग्य अयोग्य, चांगले वाईट, गुड ऑर बॅड याच्यामधलं डिफरन्स काय. त्याचमध्ये जर आपण बघितलं तर स्टॉईकपासून थॉमस ॲक्विनास, विलियम ऑफ अक्हॉम, फ्रान्सिस सुआरेस, त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर इमॅन्युअल कांट यांचं काय म्हणणं आहे, गांधीवादी जे तत्त्वज्ञान आहे ते. आता याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, ह्या काही फिलॉसॉफीचा पेपर नाही, पण तुम्हाला हे एक्स्ट्रा नावं मी याच्यासाठी दिलेले आहेत की तुमचा होरायझन जो असेल तो ब्रॉड झाला पाहिजे आणि ज्यावेळेस जिथे स्कोप असेल तर तुम्ही म्हणजे कांट आणि गांधीजींच्या व्यतिरिक्त जर स्पेस असेल, टाईम असेल आणि स्कोप असेल तर तुम्ही या बाकीच्यांना देखील त्या ठिकाणी काय करू शकता तर कोट करू शकतात. म्हणजे एक्झामिनरला लक्षात येईल की बाकीच्यांपेक्षा तुमच्याकडे काय तर ॲडेड ॲडव्हान्टेज किंवा ॲडेड नॉलेज आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर परिणाम आधारित नैतिकता की त्याला उद्देशवाद देखील म्हटलं तर टिलिओलॉजी. मग याच्यामध्ये जे सब पार्ट्स असतील नैतिक स्वार्थवाद, नैतिक परोपकारवाद, त्याच्यानंतर नैतिक उपयोगितावाद आणि त्याच्याशी संबंधित असणारे फिलॉसॉफर आणि त्यांची जी फिलॉसॉफी आहे ते देखील यामध्ये काय केलेत आपण तर कव्हर केलेली आहेच. याचमध्ये जर आपण बघितलं तर युटिलिटेरियनिझममध्ये आनंदाचा पण काय होतो तो कॉन्सेप्ट येत असतो. मग ते आनंदाचे विविध स्तर जे असतील, ठीक आहे, मग ते लेयर जो असेल आनंदाचा आपण म्हणू शकतो की
एक फिजिकल प्लेजरपासून ते ज्याला आपण आत्मसंतुष्टीपर्यंत म्हणतो किंवा परमानंदाची जी स्थिती म्हणतो ती काय आहे, ते पण काय आहे तर आपण कॉन्सेप्च्युअली कॅन्डिडेटला समजून सांगितलेलं आहे. मग इथं कर्मवाद, कारण आता आपलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे हे मॅक्युलन ॲडमिनिस्ट्रेशनपासून इंडियन फिलॉसॉफीच्या ॲडमिनिस्ट्रेशनवर फोकस करतं. म्हणून तुमच्या उत्तरामध्ये इंडियन फिलॉसॉफी जी आहे ती देखील त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झाली पाहिजे. मग तो जो कर्मवादचा संकल्पना आहे ती पण आपण याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मग नैतिकता ही सार्वत्रिक आहे की सापेक्ष आहे, म्हणजे ॲब्सोल्यूट आहे का त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की चेंजिंग होत जाते विथ रिस्पेक्ट टू टाईम. ही संकल्पना आपण व्हॅल्यू सिस्टमला देखील काय करू शकतो, तो अप्लाय करू शकतो. तो कॉन्सेप्ट दिलेला आहे. नैतिक कृतींचे सखोल परिणाम, म्हणजे चांगलं नैतिक जर वागणूक असेल तर त्याचे परिणाम चांगले काय होतात आणि वाईट असेल तर वाईट परिणाम काय होतात. त्याच्यानंतर व्यक्तीला नीतिशास्त्र पद्धतीने जर वागायचं असेल तर मग त्याच्यासमोर कुठली आव्हाने येतात हे देखील महत्त्वाचं आहे. कारण नीतिशास्त्रानं तर वागलं पाहिजे त्याबद्दल दुमत नाही आहे, पण मग लोक नीतिशास्त्रानुसार का वागत नाही, तर ते क्रिटिकल आस्पेक्ट आहे तो देखील त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक संबंधामधील नीतिशास्त्र हा जो कॉन्सेप्ट आहे हा पण त्या ठिकाणी आपण काय डिटेलमध्ये दिले आहेत. त्याच्याची संदर्भातली जी डायग्राम आहे डायग्रामॅटिक वेमध्ये तुम्हाला काय केलं एक्सप्लेन करून सांगितलं आहे. एक्झाम्पल देत असताना इंडिव्हिज्युअल बेसिसवर, त्याच्यानंतर राष्ट्राच्या बेसिसवर आणि आंतरराष्ट्रीय लेवल याचे पण एक्झाम्पल आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. आता त्याचा सेक्शन सी जो आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपण मानवीय मूल्य दिलेले आहेत. या मानवीय मूल्यांमध्ये काय, मग मूल्यांची संकल्पना काय किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मूल्य कुठले आहेत यामध्ये जर आपण बघितलं तर त्याचं डायग्रामॅटिक वेमध्ये तुम्हाला काय तर एक्सप्लेन करून सांगितले आहेत. याचबरोबर मूल्य, नैतिक मूल्य, मानवी मूल्य याच्यामधलं डिफरन्स काय तो पण आपण काय केलं तर एक्सप्लेन करून सांगितलं. सिलेबसमध्ये तुम्हाला मानवी मूल्य दिलेले आहेत, त्याची संकल्पना दिली. याचबरोबर जर आपण बघितलं तर म्हणजे शालोम एच स्वॉट्स यांनी जे 10 युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज सांगितलेल्या होत्या तर त्याचा डायग्राम आपण यामध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर जर आपण इथं बघितलं तर मानवी म्हणजे मूल्यांमध्ये मूल्यप्रणाली काय होते, त्याच्यानंतर मानवी मूल्यांची गरज काय किंवा त्याचं महत्त्व काय ते देखील आपण काय केलं आहे क्रिटिकल वेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं आहे. यामध्ये दयानंद सरस्वती असणार आहेत. ठीक आहे, तर त्यांचा जो काही द नोअर डोअर स्प्लिट आहे तो एक्सप्लेन केलेला आहे. मग जनरेशनल व्हॅल्यूज, कारण की जनरेशन आता जर आपण बघितलं तर फास्ट चेंज होत जाते आणि सोशल मीडियामुळे तर अजूनच जनरेशनल चेंजेस हे जास्त इफेक्ट म्हणजे आपण काय म्हणतो डिस्टिंक्टिव्हली दिसायला लागत आहेत. मग पास्ट जनरेशन आणि आताची जनरेशनमध्ये काय त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू सिस्टममध्ये डिफरन्स आहे. मग व्हॅल्यू आणि आपण म्हणू शकतो स्किल्स म्हणजे मूल्य आणि कौशल्य याच्यामधलं डिफरन्स. मूल्य रुजवण्यामध्ये जे वेगवेगळ्या संस्था आहे, मग कुटुंब असेल, समाज असेल, शैक्षणिक संस्था असतील त्यांची भूमिका काय, सामाजिकरण काय तो कॉन्सेप्ट सांगितला आहे. मूल्य रुजवण्यात फॅमिलीची भूमिका, मग फॅमिली कुठकुठल्या मेथडने जे काय असेल तर व्हॅल्यू सिस्टम काय करते किंवा मूल्य रुजवते त्याच्या संदर्भातला जो काही थेरॉटिकल डायमेन्शन आहे तो दिलेला आहे. त्याचबरोबर व्हॅल्यूज कुठल्या चांगल्या जे आपण असेल मूल्य फॅमिलीकडून रुजवले जातात, कुठले अवांछित मूल्य रुजवले जातात आणि त्याच्याशी डील करायला काय करायला पाहिजे, म्हणजे क्रिटिकल व्ह्यू आपण त्याच्याकडे काय केलेला आहे तर बघितलेला आहे, नाही तर सुपरफिशियल वेमध्ये नाही फक्त. मग मूल्य रुजवण्यामध्ये समाजाची भूमिका, कुठल्या चांगल्या म्हणजे मूल्य असतील ते रुजवले जातात, कुठले अवांछित मूल्य रुजवले जातात, मग त्या अवांछित मूल्याला जर आपल्याला रोखायचं असेल किंवा त्याच्यावर जो सोल्युशन असेल ते काय असलं पाहिजे. शैक्षणिक संस्थांची जी भूमिका आहे ती काय आहे मूल्य रुजवण्यामध्ये, म्हणजे अवांछितपणे जे काही मूल्य रुजवले जातात मग त्याच्याशी कशा पद्धतीने डील करायला पाहिजे आणि चांगल्या कुठल्या व्हॅल्यू सिस्टम जी असेल त्या इन्कल्केट केल्या जातात ते देखील याच्यामध्ये काय केलं आहे तर मेन्शन केलं आहे क्रिटिकल वेमध्ये. त्याचबरोबर न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि व्हॅल्यू एज्युकेशनवर काय केलं आहे तर फोकस केलं आहे. मग नेमकं त्याच्यात त्यांचं म्हणणं काय आहे ते देखील आपण काय याच्यामध्ये इन्क्लूड केलं आहे मित्रांनो. मग मूल्य रुजवण्यामध्ये सोशल मीडियाची भूमिका, हा सिलेबसचा पॉईंट नाही आहे तुमचा, पण लक्षात घ्या की सोशल मीडिया आता इंटिग्रेट पार्ट झालेला आहे. त्याच्यामुळे याचा देखील महत्त्वाचा रोल जो आहे तो व्हॅल्यू इन्कल्केशनमध्ये किंवा मूल्य रुजवण्यामध्ये होतो, तर तो पार्ट पण आपण इन्क्लूड केला आहे. त्याचबरोबर मग महत्त्वाचे जे काही नेते, ग्रेट लीडर्स, रिफॉर्मर्स, ॲडमिनिस्ट्रेटर यांचा रोल काय, यांचे जीवनमान काय होतं आणि यांच्याकडून आपण काय शिकू शकतो. मग यांची जे काही बेसिक आस्पेक्ट्स आहेत, बेसिक डेफिनेशनपासून तर एक्झाम्पल इन्क्लूड आपण केलेलं आहे. भारताच्या संदर्भात असेल तर एन्शंटपासून ते प्रेझेंटपर्यंतचे एक्झाम्पल, ते महाराष्ट्रातले, देशातले आणि जगातले हे पण आपण काय केलं तर एक्झाम्पल याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर दुसरं असेल तर रिफॉर्मर. व रिफॉर्मर म्हणजे काय, त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय येतात. मग हे रिफॉर्मरमध्ये महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे रिफॉर्मर आहेत, मग महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, त्याच्यानंतर राजर्षी शाहू महाराज असणार, डॉक्टर बी आर आंबेडकर असतील. ठीक आहे, तर त्यांना पण आपण काय केलं तर इन्क्लूड केलेलं आहे. महाराष्ट्र स्पेसिफिक एक्झाम्पल आपण काय करतो इन्क्लूड करत आहोत. याचबरोबर जर आपण बघितलं म्हणजे प्रशासक आहे, नेमकं प्रशासक म्हणजे काय, त्याचे प्रशासकाचे वैशिष्ट्य काय. मग याचे एक्झाम्पल कोट करत असताना आपण एक म्हणजे नॅशनल लेवलचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते तर कोट केलेच आहेत. याच्याचबरोबर महाराष्ट्रामधले जे प्रशासक चांगले होऊन गेलेले आहेत त्यांना देखील आपण काय केलं आपल्या पुस्तकामध्ये त्यांच्यासाठी स्पेस दिलेला आहे, जेणेकरून त्याचा उपयोग कॅन्डिडेट जे ते उत्तरामध्ये करू शकतात. अगदी लेटेस्टपर्यंत DPS अंजना कृष्णा यांच्या पर्यंत आपण जे आहेत जे महत्त्वाचे सिव्हिल सर्वंट्स काय केले तर इन्क्लूड केलेले आहेत.
याचबरोबर जर आपण बघितलं मग मान नेते, सुधारक, प्रशासक यांच्यामध्ये डिफरन्स वगैरे काय? म्हणजे कारण थेरॉटिकल वेमध्ये जर प्रश्न विचारला गेला तर त्याची डेफिनेशन असेल, ते तुम्हाला काय तर समजलं पाहिजे. ह्याचबरोबर जर आपण बघितलं तर मग शेवटी काही कोट्स दिलेले आहेत, म्हणजे आपण त्याला वचने म्हणतो. याचा उपयोग जो असेल मित्रांनो, तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये किंवा कन्क्लुजनमध्ये किंवा एसेमध्ये हा करू शकतात. आता हे झाल्यानंतर काय आहे, तर UPSCचे जे मागील वर्षाचे प्रश्न आहेत ना, हे आपण म्हणजे सब्जेक्टनिहाय काय केलं, सब्जेक्टमध्ये जे टॉपिक आहे किंवा थीम आहेत, थीमनिहाय क्लासिफाय केले, त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिलेलं आहे आणि कुठल्या वर्षी विचारले गेले ते देखील दिले. जवळपास सगळे प्रश्न त्यांनी जे असतील सेक्शन ए मधले हे 10-10 मार्काला विचारलेत आणि प्रत्येकी शब्द जे आहेत ते 150 शब्दात उत्तर लिहिणं अनिवार्य आहे. हे झाल्यानंतर आपण प्रॅक्टिस क्वेश्चन्स दिले आहेत. हे प्रॅक्टिस क्वेश्चन जे आहेत तर हे म्हणजे तुम्ही अभ्यासून याला काय करू शकता, तर याचे उत्तर हे तुम्ही प्रॅक्टिस करायचे आहेत. तर मित्रांनो, हे जे बुक आहे हे बुक परचेस करायचं असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे पुस्तकाची जी पर्चेसिंग लिंक दिलेली तिथून तुम्ही जाऊन हे पुस्तक काय करा, तर लवकरच परचेस करा. याचा फायदा तुम्हाला काय एक्झाममध्ये होणार आहे. आता हे पुस्तक, हे चॅप्टर वाचल्यानंतर मित्रांनो 4 दिवस पहिल्या युनिटला दिल्यावर त्याच्यावर संबंधित असणारे प्रश्न दिलेले आहेत आणि केस स्टडी दिलेले आहेत. आता इथे तुम्ही याचा आहे ना स्क्रीनशॉट काढू शकता आणि स्क्रीनशॉट काढून काय करायचं आहे, तर प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. आणि ही जी केस स्टडी आहे, तर केस स्टडी जेव्हा आपण केस स्टडीचा पार्ट बघणार आहोत शेवटी, तर त्याच्यामध्ये काय त्यावेळेस तुम्हाला केस स्टडी सॉल्व्ह करायची आहे. पण आता तुम्ही हे 10 मार्काचा प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. ह्याचबरोबर जर आपण बघितलं मित्रांनो, हा झाला पहिल्या याच्यावर म्हणजे नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर अभिमुखता. 12 आणि 13 जानेवारीला तो टॉपिक कव्हर केल्यानंतर याच्यावरचा 10 मार्काचा प्रश्न काय करायचा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 12-13 झाला, 14-15मध्ये असेल तर मानवी मूल्यावर आधारित हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला काय करायचा, डील करायचा आहे. केस स्टडीज तुम्हाला काय करायचं आहे, तर नंतर डील करायचा आहे. आता आपला ब्राईट माइंड्स अकॅडमीतर्फे इथिक्स इंटिग्रिटीचा जो कोर्स आहे मित्रांनो, तो आपण त्याच्यामध्ये काय तर लॉन्च केलेला आहे. ज्याही कॅन्डिडेट्स इंटरेस्टेड असाल कोर्स जॉईन करण्यामध्ये, तर त्याची जी लिंक आहे ॲपची आणि कोर्सची, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही काय करू शकता, तर ब्राईट्समॅन अकॅडमीपर्यंत पोहोचू शकतात आणि आमच्याशी जॉईन होऊ शकतात. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल तर आपण नेक्स्ट शेड्यूल बघूया. थँक्यू.